नमस्कार, मी शंकर डावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो DS किचन मध्ये। आज आपण पाहणार आहोत पालक पनीरची रेसिपी। चालू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइबर केलं नसेल तर आता सबस्क्राइबर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ही पालकची आपण एक गड्डी घेतली आहे। हे पनीर घेतले आपण पावशर। हे दोन बारीक कांदे चिरलेले घेतलेत आपण। एक टोमॅटो घेतलाय, लसूण घेतलाय, अद्रकची एक अर्धी फोड घेतली आहे, 2 ते 3-4 मिरच्या घेतल्यात आपण। हळद घेतली आपण, लाल तिखट घेतले, 1 चम्मच जिरा घेतलाय, चवीनुसार मीठ घेतले, धना पावडर घेतलाय, गरम मसाला घेतलाय। चला तर मग आपण आता पालक शिजवून घेऊयात। थोडस मीठ घालायचं याच्यामध्ये। पालक शिजवून झालेली आपली, तर गॅस बंद करून टाकूयात आणि लगेच थंड पाण्यात काढून घेऊयात। हे बघा, थंड पाण्यात आपण काढून घेतली आहे। आता आपण हिला पिळून घेऊयात चांगली। पाणी थोडंसं काढून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊयात। हे बघा, हे असं बारीक करून घ्यायचं। पालक आपली चांगली बारीक झालेली आहे। पनीर फ्राय करून घेतो आता आपण। टाकले तो पण आपण लसूण आणि अद्रक, थोडीशी हळद, लाल तिखट, चांगलं फ्राय करून घेऊ। त्याच्यामध्ये पनीर टाकूयात आपण। पनीर चांगलं ह्याच्यावर फ्राय करून घेऊयात। हे आपले फ्राय झालेले आहेत पनीर चांगले। आता आपण पालक पनीरची भाजीला तयारी करून घेऊ। चला तर मग आता आपण 2 पळी तेल घेतले, एक तेजपत्ता टाकू, जिरं, कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो आणि थोडस मीठ सगळं हलवून घेऊ। चांगलं फ्राय करून घेऊ। थोडस अद्रक लसूण पेस्ट, थोडस लाल तिखट, काश्मीरी पण लाल तिखट, थोडीशी हळद, धना पावडर, गरम मसाला पूर्ण एकत्र घेऊ करून घेऊयात सगळं। सगळं पालक आता बारीक केलेलं आपण मिक्सर मध्ये टाकून घेऊयात। थोडस पाणी घातलं मी। आता आपण याच्यामध्ये सगळं पनीर टाकून घेऊयात, आपण फ्राय केलेलं। ही आपली रेस्टॉरंट टाइम पालक पनीर भाजी रेडी आहे। तुम्ही पण करा ट्राय घरी आणि मला पण कमेंट मध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राइबर केलं नसेल तर आताच सबस्क्राइबर करा। रेसिपी कशी वाटली मला व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।